मी तुम्हाला परत विचारतो भुजबळ साहेब की तुम्हाला वापरून घेतला असं नाही वाटत का? कारण ओबीसीच्या मुद्द्यावरही तुमचा चेहरा वापरला गेला. इतकंच नाही, मुंबईच्या बाबतीतही ज्या शिवसेनेला तुम्ही उभं केलं, आजही लालबाग परळमध्ये शिवसेनेला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. तिथेही तुम्ही शिवसेना उभी केली. राष्ट्रवादीच्या अगदी स्थापनेपासूनचा सर्वात महत्त्वाचा चेहरा छगन भुजबळ होते. राष्ट्रवादी ही उभी केली. पण ज्या ज्या वेळेला देण्याची वेळ आली, म्हणजे मुख्यमंत्री पदही त्या वेळेला तुमच्या नावावर खोडा किंवा उपमुख्यमंत्री पदही, नंतर तुमच्या उपमुख्यमंत्री पदालाही खोडा बसलाच की. तर असं कधी सल नाही लागले का कधी, अरे आपण इतरांच्या पक्षात एवढं केलं, आपण स्वतःचं काहीतरी उभं करायला हवं होतं, असं कधी वाटलं? नाही, बाळासाहेब मला करणार होतो. कारण अनेक वेळा मी जेव्हा निघालो तिथून तेव्हा बाळासाहेब म्हणाले, अरे मी याला मुख्यमंत्री करणार होतो, या माझ्या भुजबळ साहेब शरद पवारने पळवून नेलं, असं दुःख म्हणजे मी केलं असं. त्या अनेकांना आजही पत्रकार सांगतात ते बोलत. त्यानंतर आता सुद्धा जर झाली नसतं, दुभंगली नसते काँग्रेस, मुख्यमंत्री मी झालो असतो. परंतु दुभंगल्यानंतर जे मोठं पद आलं वाट्याला ते पवारसाहेबांनी मला दिलं ना काय, आणि पुढे सुद्धा ते देत राहिले. अशक कशाला? जेल झाल्यानंतर शिवाजी पार्कला बाकी कोणाला नाही, छगन भुजबळ त्यांनी उभं केलं ना, शपथ घ्या तुम्ही, हे नाही विसरता येत ना. अगदी. चला, हे मान्य आहे की तुम्हाला दिलं, भरपूर दिलं, तुम्ही म्हणता वापरून नाही घेतलं. 2 वर्ष साधारण छगन भुजबळ जेलमध्ये राहिले. कारागृहामध्ये तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानं जेलमध्ये राहावं आणि त्यानंतर बाहेर यावं, त्यानंतर मंत्रिपद मिळवावं. पण ज्यांनी तुम्हाला कारागृहात घातलं त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बसणं आणि त्यांच्या संमतीनं बसणं, जे तुमच्यासाठी आग्रही होते, त्यांनीच तर तुम्हाला कारागृहामध्ये टाकलं होतं. त्यांनीच तर तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली होती. तेच तर होते दिल्लीतले, तेच तर होते महाराष्ट्रातले, ज्यांनी तुम्हाला कारागृहात टाकलं. कसं वाटतं राजकारणी म्हणून अशा लोकांच्याच बाजूला बसणं, मांडीला मांडी लावून बसणं? हे पहा, त्यांनी आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही. मी तर तुम्हाला सांगितलं, मी अजितदादा NCPचा मंत्री आहे, काय अलायन्समध्ये आहे. पूर्वी काँग्रेस शिवसेना पण विरोधात आम्ही होतोच ना, बरोबर की नाही? मग त्यावेळेला सुद्धा उद्धवजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसतच होतो आम्ही 2 वर्ष. त्यावेळेला जर चाललं तर आता का नाही चालत? नाही, पण ते तुमच्या अगदी जिव्हाळीच गाव घालावा अशा ठीक आहे ना, स्वरूपाचा गाव होता भुजबळ साहेब. असेल ना काय, असेल ना काय. पण हे जे आहेत हे आमच्या नशिबात अनेक वेळा येतं. तेलगी प्रकरणामध्ये एवढं गाजवलं या विरोधी पक्षांनी, काय मला सांगितलं पवारसाहेबांनी राजीनामा दे. मी अर्धा तासात जाऊन राजीनामा देऊन टाकला. उपमुख्यमंत्री पद, होम मिनिस्टर, काय, आणि एकदम जोरात होतो त्यावेळेला, तुम्हाला माहिती आहे. राजीनामा दिला. CBIची इन्क्वायरी झाली, काय भुजबळ हे नाव कुठे आलंच नाही ते चार्जशीटमध्ये. त्यांनी सगळं बोलवलं, आम्हाला चेक केलं की कुछ भी नाही आहे तो, काय आम्ही झालं ना. बरं झालं. पण झाल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की काय यांचा काही संबंध नव्हता, आपण हे परत साहेबांनी घेतलं ना. तर हे जे चढ उतार जिंदगीमध्ये राजकारणामध्ये येत असतात, काय कधी त्यांनीच राजीनामा द्यायला सांगितलं होतं ना, मग त्यानेच परत घेतलं की नाही? त्यांनीच परत 2019मध्ये शिवाजी पार्कला मला बसवलं ना. राजकारणामध्ये हे कधी कधी या सगळ्या गोष्टी होतात. आता त्या जर धरून बसलं तर आपल्या घरातच बसवावं लागेल. अगदी खरं आहे.